सगळ्यांनीच लक्ष ठेवा या 3-4 दिवसात. रेकॉर्डिंग पॉज करा मॅडम. मॅडम मी एक गंमत सांगू का तुम्हाला? नाही थांबा, मी रेकॉर्डिंग पॉज अजून करा. गारा सुलक्षणा चला, नमस्कार सर्वांना. ब्रह्मांडीय ऊर्जा, सुदर्शन पिरॅमिड, मंगल मॅडम सर्वांना वंदन करत आहे. तसेच वेदव्यासांचे स्मरण करून हे आपलं वेद वाचनाच्या पुढच्या भागाला मी आता सुरुवात करत आहे. आज एक हे पुस्तक खूप आणि भरपूर श्लोक आहेत त्याच्यामध्ये, खूप मोठं पुस्तक आहे. त्यामुळे मी चालत असताना एक छान मला रात्रीविषयी प्रार्थना करणार किंवा रात्रीची स्तुती करणार, रात्रीकडे याचना करणार असं एक छान सुक्त आढळलं. ते आधी सुरुवातीला मी तुम्हाला सांगते. तर ह्याच्यामध्ये रात्रीला त्यांनी वेगवेगळी नावं, आपण बघितलं की अथर्व वेदामध्ये ज्या देवता कधी ऐकल्याही नव्हत्या किंवा जी नावं ऐकली नव्हती अशी वेगवेगळी नावं ह्याच्यामध्ये म्हटलेली आहेत. तर आता बघूया हे रात्रीचं सुक्त काय आहे ते. पृथ्वी, अंतराळ आणि पाताळ व्यापून टाकणाऱ्या रात्री देवी. त्यांनी पाताळ म्हणजे पाताळाचा बहुतेक भाग, अगदी पूर्ण काही खाली जात नाही, उच्च भाग, उच्चतम भाग व्यापून टाकणाऱ्या हे रात्री देवी, तुझा अंधकार सर्वत्र भरून राहिलेला आहे. अनंत आणि अथांग अशा रात्रीमुळे जगाचे काही विभाग नष्ट झालेले आहेत. आता नष्ट झालेले आहेत याचा अर्थ कंसामध्ये त्यांनी दिलाय अदृश्य झालेले आहेत, दिसत नाहीयेत आपल्याला. रात्रीमुळे आपल्याला काही दिसत नाही, जिथे रात्र मिट्ट काळोख असतो तिथे दिसत नाही. जगाचे काही विभाग नष्ट किंवा अदृश्य झाले आहेत. त्यामध्ये चालताना, आता रात्रीचा जे कोणी प्रवास करत असतील त्याचं बहुधा हे वर्णन असावं, त्यांच्यासाठी हे सुक्त असावं. त्यामध्ये प्रवेश करताना किंवा चालताना प्रवास अतिशय कठीण असतो. हे अंधकारमय रात्री देवी, तू आम्हा सुखकर हो आणि तुझ्यातून आम्हाला निर्विघ्नपणे पार पडू दे. हे रात्री देवी, लोकदृष्ट असलेले असे देव, त्या देवांना तुझा प्रभाव माहितीच आहे. हे रात्री देवी, तू आमचे रक्षण कर. दुष्टभाषी असलेले आणि धेन्वापहरक म्हणजे धेनूंचे अपहरण करणारे, मेंढ्या खाणारे, चोरणारे, घोडे चोरणारे आणि अभिचारक लोक म्हणजे हे जादू टोणा मंत्र तंत्र करणारे, ते रात्री त्यांचं सगळं कार्य असतं ना. अभिचारक लोक आमच्यावर कोणताही प्रभाव पाडणार नाहीत असे तू बघ. चोर, सर्प तसेच अन्य सारे घातक प्राणी आमच्यापासून दूर जाऊ दे. हे सर्वव्यापी रात्री देवी, विषारी फुत्कार सोडणाऱ्या तृषार्त सर्पाची तसेच लांडग्यांची मस्तके तू तोडून टाक, त्यांचा नाश कर आणि ते आमच्यावर हल्ला करणार नाहीत असे बघ. हे जागृत रात्री देवी, तुझ्यामुळेच आम्ही एकत्रपणे शांत झोप घेतो. तू सदोदित आमचे रक्षण कर. आमच्या गायी, अश्व आणि नोकर चाकर यांचे सुद्धा तू रक्षण कर आणि त्यांना सुख दे. बघा, फक्त स्वतःसाठी मागण्याची वृत्ती तेव्हा पण नव्हती, सगळ्यांसाठी, घरातले सर्वच असं नाही, तर पशुधन असायचं तेव्हा. पशुधन आणि नोकर चाकर ह्या सर्वांचे रक्षण कर अशी प्रार्थना केलेली आढळते. पुढच्या सुक्तामध्ये, हे रात्री देवी, माझ्या मालकीच्या समस्त वस्तूंना रक्षणासाठी मी तुझ्या स्वाधीन आता केलं आहे. म्हणजे काय, चोरी बिरी होऊ नये, आणि तुझ्या एकदा स्वाधीन केल्यावर तू लक्ष ठेव आणि चोरांपासून त्या वस्तू वाचव. आमची रात्र अतिशय सुखाची जाओ, नवा दिवस चांगला उगवो, अहोरात्र आमचे तू रक्षण कर. हे रात्री देवी, आकाशात संचारणाऱ्या, जमिनीवर सरपटणाऱ्या अथवा पर्वतात निवास करणाऱ्या हिंस्त्र प्राण्यांपासून तू आमचे रक्षण कर. रात्री समयी स्वकर्तव्य पार पाडणारे, नाईट ड्युटीवर असतात ते, रात्री समयी स्वकर्तव्य पार पाडणारे, पाळीव प्राण्यांचे संगोपन करणारे, त्यांची काळजी घेणारे लोक स्वतःचे आणि पशूंचे कल्याण करत आहेत. तू त्यांच्याकडे लक्ष दे आणि
त्यांना कोणताही त्रास होणार नाही असे बघ. तर अशा तऱ्हेने हे रात्रीचं सुप्त आहे. अजून एक आहे ते पण मी वाचते, बघूया आपण काय म्हटलंय त्यांनी. हे प्रभावशालिनी रात्री देवी, तुझ्या आगमनाने आम्हास आनंद झाला आहे. आमचे, आमच्या पशूंचे, आमच्या नोकर माणसांचे, आमच्या घरातल्या सर्व माणसांचे तू रक्षण कर. कल्याणकारक शीतोत्पादक म्हटलेलं आहे. रात्री जरा हवा थंड असते ना, दिवसा सूर्य असल्यामुळे गरम असते. शीत उत्पादक, थंडावा निर्माण करणारी. कल्याणकारक, शीतोत्पादक आणि प्रार्थनीय अशा हे रात्री देवी, आम्ही तुझी स्तुती करत आहोत. तू आमची स्तोत्रे श्रवण करतेस ना, तू आमची स्तोत्रे श्रवण कर आणि आमचे रक्षण कर. हे रात्री देवी, सम्राज्ञीच्या सन्मानाने तू आमची स्तोत्रे आता श्रवण कर आणि आम्हास चिरंतनपणे संतती आणि समृद्धी प्रदान कर. हे रात्री देवी, आमच्यावर आक्रमण करणाऱ्या दुष्ट तस्करांची, आता हे जरा अभिचार सूत्र आहे. अभिचार सूत्र याचा अर्थ साधक हो लक्षात घ्या की आपण जो मंत्र म्हणणार आहोत त्याच्यामध्ये आपल्या कल्याणाचं किंवा जगाच्या कल्याणाचं तर मागितलेलं असतंच, पण अभिचार सूत्रांमध्ये दुसऱ्यांना त्रास होऊ दे, दुसरा नष्ट होऊ दे, दुसरा मरू दे, असं त्याच्यामध्ये प्रार्थना केलेली असते. ते आता आपल्याला घ्यायचं नाहीये, पण काही काही आहेत, म्हणजे ह्याच्यात बरीचशी अभिचार सूत्र आहेत. तर कसं एक आहे ते रात्रीसाठी सुद्धा ते मी दाखवते तुम्हाला. हे रात्री देवी, आमच्यावर आक्रमण करणाऱ्या दुष्ट तस्करांची मान आणि डोके तोडून टाक आणि तू त्यांचा नाश कर. त्यांचे हातपाय तोडून तू त्यांना निर्बल करून टाक आणि आम्हाला संरक्षण दे. भयानक अरण्यात त्यांना तू लोटून दे आणि तू मात्र आमच्यावर तुझी नजर असू दे आणि तू आमचे रक्षण कर. हे रात्री देवी, ते तस्करांनी अपहरण केलेली, तस्कर म्हणजे चोर, भामटे, रात्रीच्या वेळेस ते सगळे चोरी करतात ना. बघा काय म्हटलंय, हे रात्री देवी, तस्करांनी अपहरण केलेली आमची सगळी संपत्ती, सुवर्ण, लोह वगैरे म्हटलंय, आधी समस्त संपत्ती आम्हा पुन्हाच प्राप्त होवो असे तू काहीतरी कर. हे रात्री देवी, आमची वस्त्रे, धेनू, शेळ्या, अश्व आदींचे अपहरण करून पळून गेलेल्या तस्करांना तू ठार मार आणि आमच्या वस्तू परत मिळू दे. आमच्या रात्री सुखाने व्यतीत होत. आमच्या शत्रूंना, हे पण अभिचार सूत्र आहे, आमच्या शत्रूंना नौकाविहीन लोकांप्रमाणे जलसमाधी मिळू दे. हे रात्री देवी, आम्हा भक्तांचे रक्षण करून आम्हाला तू अहोरात्र सुखदायक बनव. अशा तऱ्हेने रात्री देवीची पण प्रार्थना केलेली आहे. आणि रात्री जर कधी प्रवास करायची वेळ आली तर हे सुक्त म्हणायची तेव्हा पद्धत होती. आता पुढचं जे आहे ते मधुर भाषणासंबंधी आहे. आपण एखाद्या सभेमध्ये जाणार असू तर पूर्वी कशी विद्वानांची सभा व्हायची आणि त्याच्यामध्ये मग कोण जिंकला कोण हरला असं पण असायचं. तर सभेमध्ये विजय मिळवण्यासाठी आपल्याला मधुर भाषण करणं जरूर आहे. तिथे जोरजोरात ओरडून भांडण केलं तर त्याचा काही हे होणार नाही, उपयोग होणार नाही, हे त्यांना पण ऋषी मुनींना पूर्वी 4000 वर्षापूर्वी पण माहिती होतं. आणि जी वनस्पती तिथे वापरली आहे मधुर भाषण होण्यासाठी, त्या वनस्पतीला मधुक वनस्पती म्हटलंय, कंसामध्ये त्याचा अर्थ दिलाय ज्येष्ठमध. आपल्याला माहितीये ज्येष्ठमध थोडासा गोडसर पण असतो. तर ह्या ज्येष्ठमध चघळताना हे म्हणतात आणि त्यांनी म्हटलंय सभेला जाताना तुम्ही ज्येष्ठमध चघळत राहा म्हणून. मधापासून उत्पन्न झालेल्या तसेच रस काढल्यानंतर अधिकच मधुर लागणाऱ्या हे मधुर मधुकलते तू आमचे प्रिय कर. हे मधुकलते, माझ्या जिव्हेत गोडी उत्पन्न करून माझे भाषण तू मधुर बनव. माझ्या चित्तामध्ये प्रविष्ट होऊन माझे कर्म सुद्धा तू आकर्षक कर. हे मधुकलते, तुझ्याप्रमाणेच माझे सान्निध्य, सहवास, वचन आणि दर्शन समस्त जनांना प्रिय हो. पुष्कळ लोकांना असं वाटत असतं की आपण सगळ्यांना आवडावं, आपण सोसायटीमध्ये आपल्याला कोणी वाईट म्हणू नये, आपल्याला सर्वांनी
चांगलं म्हणावं. तर ही इच्छा तर आहेच या श्लोकामध्ये. तर ते इच्छा पूर्ण होण्यासाठी काय जरूर आहे? मधुर भाषण. सगळ्यांची मधुर संभाषण. सभेत गेलात तरी मधुर संभाषण करा आणि मग तुम्हाला विजय प्राप्त होईल, असे ह्याच्यामध्ये म्हटलेले आहे. हे मधुकलते, तुझ्याप्रमाणेच माझे सान्निध्य, सहवास, वचन, मी जे बोलतोय ते, आणि दर्शन, मला बघून सगळ्यांना, समस्त जनांना आनंद झाला पाहिजे, समस्त जनांना मी प्रिय हो, अशी एक प्रार्थना केलेली आढळते. हे मधुकलते, तू मला मधादी मधुस्त्रावी पदार्थांपेक्षाही मधुर बनव. म्हणजे काय म्हटलेलं आहे आता की मधापेक्षाही मला मधुर असं तू बनव, आणि मधुमती शाखेप्रमाणेच माझा तू अंशभाग बन. आता पती इथे पत्नीला म्हणतोय, ह्याच्यामध्येच त्याने ते पतीचं घातलंय. पती म्हणतोय, मधुकर रसव्याप्त इक्षुकांडाप्रमाणे, इक्षुकांड म्हणजे आपला ऊस, तर मधुकर रसव्याप्त, ऊसाचा रस गोड असतो, मधुकर रसव्याप्त इक्षुकांडाप्रमाणे माझे हृदय तुझ्यावरील प्रेमाने परिपूर्ण आहे. ऊसाचं कांड जसं मधुर रसाने भरलेलं असतं, तसं हे पती म्हणतोय, माझे हृदय सुद्धा तुझ्यावरील प्रेमाने भरून गेलेले आहे, आणि तूही माझ्यावर अखंड प्रेम करून माझ्यापासून कधीही दूर जाऊ नकोस, आणि आपण सतत मधुर भाषणच करत राहू. किंवा म्हणजे बघा, पती पत्नीमध्ये अजिबात आकांडतांडव, वादविवाद, भांडणं नकोत, हे या संबंधीचे श्लोक इथे पुष्कळ आढळतात असं दिसतंय. आता पुढचा बघूया श्लोक आपण एक. मधुर भाषण. सगळ्यांनाच वाटत असतं आपण प्रिय हो, पण त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तुम्ही भांडखोर, आणि असे भांडखोर व्यक्ती कोणाला आवडत नाही, हो की नाही? तर ते 4000 वर्षापूर्वी पण सांगून ठेवलेले आहे, मधुर भाषण ही सर्व याची गुरुकिल्ली आहे. आता हे बघूया सुक्त काय आहे ते. रोगनाशन सुक्त एक त्याने इथे दिलेलं आहे, 22 आणि 23 आणि 17 वरती. हे रुग्णा, तुझा हृदयरोग, हे आपण, मला वाटतं रोगनाशन सूत्र झालेलं आहे काल, असं वाटतंय मला. तर पुढचं आपण घेऊया. 30. थांबा. 22. थांबा 2 मिनिटात मी शोधते. ते एवढं मोठं पुस्तक आहे ना, आणि तरी मी सगळं लिहून ठेवलंय कुठच्या पानावर काय आहे. त्यावेळेस जरा हे होतच आहे. फक्त 34. अरे पडला. पिशवीत टाक म्हणलं ना. नाही, आता जे हातात धरलंय म्हणलं, हात ठेव, त्यात पाणी आहे तिकडे. नीलिमा मॅडम म्यूट करा प्लीज. वादविवादात जय मिळवणे, एकात्मता सुक्त. एकात्मता सुक्त म्हणून आता आपण घेऊया. हे वसंतादी ऋतुसहित मित्रदेव, आपल्या पृथ्वी प्रकाशी किरणांच्या सहाय्याने आमचे रक्षण करण्यासाठी येवो. वरुण, वायू आणि अग्नी, आमचे सारे राष्ट्र वसाहत योग्य बनवा. बघा आता, एकात्मता, आपलं राज्य, आपलं गाव, आपला देश, यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये एकी असावी म्हणून हे सूत्र दिलेलं आहे त्यांनी सुक्त. आणि सर्वांच्याच, आपल्या स्वतःच्याच नाही, सर्वांच्याच साठी दीर्घायुष्य, शांती, भावनिक एकात्मता जेव्हा पाहिजे असेल, त्याच्यासाठी हे सुक्त म्हणतात असं म्हटलेलं आहे. प्रज्वलित अग्नीच्या साक्षीने मी सोम, सवितू आदी आदित्यांना भाग्योदयार्थ आणि शत्रुनाशार्थ आव्हान करत आहे. हे लोकांनो, गावातल्या लोकांना, सभेतल्या लोकांना किंवा सर्व लोकांना म्हटलेले आहे, तुमचे आचार, विचार आणि संकल्प एक असू देत.
तुमच्यापासून जे लोक फुटलेले आहेत, आपल्याकडे सारखं आपण राजकारणी पक्षांमध्ये बघत असतो, एक फुटून तिकडे जातो, दुसरा तिकडे गेला, सगळे पक्ष फुटतात. तुमचे आचार विचार संकल्प एक असू देत आणि तुमच्यापासून फुटलेले फुटीर लोक पुन्हा एक वार येऊन तुम्हास मिळो आणि तुमचे कल्याण हो. हे लोकांनो, तुमचे विचार, मन आणि हृदय एकात्म करून तुम्हास मी वश करत आहे आणि तुम्हाला सदोदित यश मिळो, असं हे एकात्मता सूत्रामध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर विघ्ननाशन सूत्र एक आहे की जी काही विघ्न येतात त्याच्यापासून त्या विघ्नांचा नाश हो. म्हणून पुढचं सूत्र आहे, हे देवानो, तुम्ही भूमिपुष्ट हिंस्त्र पशूंची आणि प्राण्यांची तुम्ही निर्मिलेली पीडा तुम्हीच निवारण करा. आता हे जे हिंस्त्र पशु पक्षी जे आहेत आणि त्यांच्यापासून मानव जातीला भय असते किंवा ते इजा करतात, खाऊन टाकतात, पुष्कळदा आपण बघतो. तर देवांना त्यांनी विनंती केलेली आहे की हे देवानो, तुम्ही हे जे सगळे निर्माण केलेले आहेत पशु आणखीन प्राणी, त्यांची जी पीडा आहे त्याचं निवारण आता तुम्हीच करा. देवगण आणि मनुने धारण केलेल्या, तिथे एक त्यांनी कार्य सांगितलंय कोणतं हे करायचं, तर अरुण नावाचा मणी सांगितलाय आणि त्या मण्याच्या साह्याने मी सर्वांना विघ्नरहित बनवत आहे. आत्मरक्षणार्थ स्वशरीरावर बांधलेल्या हे विघ्ननाशक मणे तुझ्या प्रसादाने आमची समस्त विघ्ने वेगवान रथाने पार केलेल्या मार्गाप्रमाणेच नष्ट होतील. पृथ्वीवरील विष्कंध, 101 विष्कंध, विष्कंध विघ्न म्हटलेले आहे त्याने, आणि रोग म्हणजे जे रोग अस्तित्वात आहेत किंवा जी विघ्न मानव जगत असताना त्याच्या आयुष्यात येतात त्यांना म्हटलेले आहे. पृथ्वीवरील 101 विघ्न नष्ट करणारा हा सर्वश्रेष्ठ देवदत्त मणी विघ्न परिहारार्थ मी धारण केला आहे. तो सर्व विघ्नांपासून माझे संरक्षण करो. करा. लायर्स कडे आणायला हवे ते, म्हणजे पटापट झालं. चला, सुक्त 52 ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, सामंजस्य सुक्त परत. हे अश्विनी कुमारानो, आमच्याशी समरस होऊन तुम्ही आमचे स्वबांधवांशी आणि आमच्या विरुद्ध असलेल्या शत्रूंशी सुद्धा किंवा आमच्या विरोधी जाणाऱ्या जनांशी सुद्धा मतैक्य घडवून आणा. अश्विनी कुमारांना आता विनंती केलेली आहे की आमच्याशी समरस व्हा आणि आमचे जे स्वबांधव आहेत, ज्यांच्या मनामध्ये आमच्या विरुद्ध काही किंवा आमच्याबद्दल कटुता असेल, असे स्वबांधव तसेच विरोधी जनांशी सुद्धा आमचे मतैक्य घडवून आणा. हे अश्विनी कुमारांनो, विचार आणि ध्येय यांची एकात्मता असणाऱ्या आम्हा बांधवांमध्ये कधीही फूट पडणार नाही असे तू बघ. कितीही मोठे संकट आले तरी आमच्यामध्ये भांडणे न होवो. म्हणजे हे आपल्या सोसायटीतल्या लोकांबद्दल आहे, घरातल्या लोकांबद्दल आहे, गावातल्या, देशातल्या सगळ्यांसाठी प्रार्थना केली आहे की विचार आणि ध्येय आमचं एकच आहे आणि हे जे आम्ही सगळे लोक एकत्र राहत आहोत, एकमेकांच्या आधाराने राहत आहोत, एकमेकांची प्रेमभावाने राहत आहोत, तर दुर्दैवाने कधीही तू आमच्यामध्ये फूट पाडू नकोस आणि कोणत्याही संकटामध्ये आमच्यामध्ये भांडणं होणार नाहीत असे तू बघ. बघा, म्हणजे तेव्हा सुद्धा सगळं जेव्हा मनुष्य स्वभाव आणि एकंदर सर्व जशी वृत्ती होती, मानवाची वृत्ती, तीच आज इतके वर्ष झाली तरी तसंच चालू आहे आणि त्याच्यासाठी या प्रार्थना सगळ्या 4000 वर्षापूर्वी रचलेल्या आहेत की आम्हाला सर्वांना सुखाने जगू दे, आमच्यामध्ये फूट पडू दे नको. आता पुढचं सुक्त आहे तेही महत्वाचं आहे. वादचर्चामध्ये आपण एक बघितलं, सभेमध्ये विजय मिळवायला वादचर्चा विजय, त्याच्यासाठी एक मणिबंधन बांधत असत. म्हणजे फक्त तुम्ही प्रार्थनाच करायची नाहीये, हा मंत्रच म्हणायचा नाहीये, तर त्यांनी जे उपचार दिलेले आहेत, औषधी नावाचा
त्याचा उल्लेख सतत आढळतोय. आणि ही एक औषधी म्हणजे अशी वनस्पती त्यांनी म्हटलेली आहे की जी लता ती एकदा फळ देते आणि एकदा फळ दिल्यावर मग ती नष्ट होते. आणि दुसरं एक आहे पहाडमूळ म्हणून किंवा पाठीण त्याला म्हटलेलं आहे किंवा चित्रक वनस्पती. ती मात्र सतत पुन्हा पुन्हा फुलत आणि फळत राहते. दीर्घायुषी वृक्ष असतो तो. आणि सततच ती फळं फुलं देत राहते. तर त्या वनस्पतींच्या फळांचा फुलांचा किंवा त्या वनस्पतींच्या मुळांचा उपयोग करून उगाळून भक्षण करणे किंवा पाण्यामध्ये भक्षण करणे असं त्यांनी ते दिलेले आहे. किंवा त्याचे ताईत बनवायचे आणि हाताला बांधायचे वगैरे. पण ते सर्व केल्यानंतर आपल्याला विजय मिळावा म्हणून ही सुक्ते म्हणायची. प्राशकाला अजिंक्य बनवणाऱ्या हे शत्रुंजय औषध आहे ती. प्राशकाच्या शत्रूला तू हतबुद्ध करून टाक आणि पराभूत कर. शत्रुनाश पण ह्याच्यामध्ये नाश अगदी नाही, शत्रूचा पराभव कर. गरुडाने सर्प विषापहरणार्थ सर्पाचं विष, आता गरुड तुम्हाला माहितीये सर्पाला खातो तर, आणि मग सर्पाचं विष त्यामुळे नष्ट होतं. तर गरुडाने सर्पविष नष्ट होण्यासाठी संशोधिलेल्या तसेच लोकांवर उपकार करण्यासाठी उत्खनिलेल्या हे पाठा औषधे प्राशकाच्या शत्रूला तू हतबुद्ध आणि पराभूत कर. तर तसं सर्पापासून त्याला भय असू दे नको, आणि म्हणून गरुड ज्याप्रमाणे सर्पाला नष्ट करून टाकतो आणि लोकांनी संशोधन करून आदिवराहने लोकांवर उपकार करण्यासाठी खणून काढलेले आहे जमिनीमधून उत्खनन केलेल्या हे पाठा औषधीचं नाव आहे. हे पाठा औषधे प्राशकाच्या शत्रूला, प्राशक म्हणजे जो प्राशन करेल, आपण प्राशन म्हणतो ना, घ्यायचं. प्राशकाच्या शत्रूला तू हतबुद्ध आणि पराभूत कर. शत्रूंना रडवणाऱ्या हे सुखकारक नीलवर्णीय आणि दोषनाशक पाठा औषधे प्राशकाच्या शत्रूला तू हतबुद्ध आणि पराभूत करून टाक. हे शक्ती संपन्न इंद्रा, आमच्या शत्रूंची प्रतिकार शक्ती तू नष्ट कर आणि तू आम्हाला त्यांच्यापेक्षाही बलसंपन्न असे बनव. बघा आता त्यांनी काय म्हटलेलं आहे की सगळ्यांना तुम्ही हे करा, त्यांचा नाश कसा होईल असे बघा, त्यांच्यातलं शौर्य नाहीसं करा किंवा त्यांना हतबुद्ध करा, त्यांचा पराभव करून टाका. तर अशा रीतीने जेव्हा आपण जिथे अटीतटीचा सामना असतो किंवा दोघांमध्ये चढाओढ किंवा स्पर्धा असते तेव्हा हा उपयोग करायचा आहे ह्या सुक्ताचा. आणि दुसऱ्याची हे कसं होईल, पराजय कसा होईल आणि आपला विजय कसा होईल, आपला विजय व्हावा याच्यासाठी ऋग्वेदामध्ये देवांच्या प्रार्थना आहेत. पण याच्यामध्ये अभिचार सूत्र असल्यामुळे आपला विजय व्हावा याच्याबद्दलही सूत्रे आहेत, पण दुसऱ्याचा कसा पराजय व्हावा ऋग्वेदामध्ये तसं जास्त हे नाहीये की ह्याला मारून टाक, शत्रूचा नाश कर, शत्रू हतबल होऊ दे, असं नाहीये. फक्त मला तू हे कर. पण इथे त्यांनी शत्रूच्या अगेन्स्ट पण ही सगळी सुक्त आहेत. आता पुढचं सुक्त बघूया. हे पण सामंजस्य सुक्तच आहे. सामंजस्य म्हणजे एकत्रीकरणाचं. हे लोकांनो, तुमचे आचार विचार आणि संकल्प एकच असोत. तुमच्यापासून फुटलेले फुटीर लोक पुन्हा एक वार तुम्हास येऊन मिळवत. हे लोकांनो, तुमचे विचार मने आणि हृदये एकात्म करण्यासाठी मी तुम्हाला वश करत आहे. हे मंत्ररूप सरस्वती देवी तुला तसेच इंद्रदेवतांना अनुकूल बनवणाऱ्या आम्हा भक्तांना आमच्या कृपा प्रसादाने तू नेहमीच समृद्ध कर. आता याच्यामध्ये संग्रामामध्ये जय मिळावा म्हणून एक सुक्त आहे. ते काय आहे बघूया. शत्रुजेत्या यज्ञ अग्नी सोम आणि इंद्र देवा सदृश्य युद्ध जयार्थ आम्ही अग्नीला हवन अर्पण करत आहोत. यज्ञ करून अग्नीला हवन, यज्ञामध्ये जो अग्नी असतो त्याला आम्ही
हवन करत आहोत. तर हवन करताना काय असतं, सोम रस, ते म्हणजे इंद्र वगैरे बोलवलेले असतात देवदेवता, त्यांना सोमरस पाजलेला असतो. आणि ते सगळे देवदेवता हे शत्रूवर जसा विजय मिळवतात, त्याचप्रमाणे युद्ध जयार्थ, युद्धामध्ये विजय मिळवण्यासाठी आम्ही हे हवन अग्नीला करत आहोत. युद्धावर जाण्यासाठी नेहमी यज्ञ करायचे. आणि यज्ञ करून आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, तो घोडा सोडलेला असतो अश्वमेध यज्ञाचा. आधी यज्ञ करायचा आणि मग युद्धावर जाऊन विजय मिळवण्यासाठी युद्धावर निघायचं किंवा प्रयत्न करायचे. हे ज्ञानसंपन्न मित्रावरुणानो, आमच्या हविद्रव्यांनी तुम्ही प्रसन्न व्हा, आमची प्रजा शक्ती संपन्न बनवा आणि निवृत्तीला दूर घालवून आम्ही अज्ञानाने केलेल्या पापांमधून तुम्ही आमची मुक्तता करा आणि आमचा सदोदित विजय होऊ दे. आता सैनिकांना उद्देशून आहे. हे सैनिकांनो, आपल्या राजाचा उत्साह तुम्ही वाढवा. सैनिकांना पण म्हटलेले, हे सैनिकांनो, आपल्या राजाचा उत्साह वाढवा आणि त्याच्या नेतृत्वाखाली तुम्ही पराक्रम करा. संपत्ती आणि धेनुदात्या राजाला तुम्ही विजयी करा. म्हणजे आता ह्याच्यावर लढाईवर निघालेले आहेत, युद्धावर. तर सैनिकांना उद्देशून पण एक चुकत आहे, ते म्हटलेलं आहे की आपल्या राजाचा उत्साह तुम्ही वाढवा आणि त्याच्या नेतृत्वाखाली, स्वतःच जाऊन काही पराक्रम करा असं म्हटलं नाही. तेव्हा सुद्धा जो राजा किंवा जो मुख्य असेल त्यांनी आज्ञा दिल्यावरच आपण पाऊल उचलायचं. त्याप्रमाणे त्याच्या नेतृत्वाखाली तुम्ही पराक्रम करा आणि संपत्ती आणि धेनू आपल्याला देणाऱ्या राजाला तुम्ही विजयी करा. पुढच्या ह्याच्यामध्ये पण ही सगळी युद्धाविषयकच सूक्त एका मागोमाग एक आहे. तर पुढच्या ह्याच्यामध्ये बघा काय म्हटलंय, युद्धामध्ये समस्त शत्रूंना एकाकीपणे पुरून उरणाऱ्या हे बलशाली, पराक्रमी आणि ज्ञानसंपन्न इंद्रदेवा. इंद्र तर देवांचा राजा होता आणि तो एकटा सगळ्यांची लढत असे आणि युद्धामध्ये समस्त शत्रूंचा तो पराभव करत असे. त्यामुळे त्याला म्हटलेलं आहे की युद्धामध्ये समस्त शत्रूंना एकाकीपणे पुरून उरणाऱ्या हे बलशाली, पराक्रमी आणि ज्ञानसंपन्न अशा इंद्रदेवा, युद्धापूर्वी आम्ही तुझे स्तवन करत आहोत. शत्रू सैन्याने आमच्या वधार्थ, आमचा वध करण्यासाठी उगारलेल्या घातक शस्त्रांच्या निवारणार्थ तटबंदी सदृश्य आमचे संरक्षक तुझ्याप्रमाणे बनवत. म्हणजे आता शत्रू सैन्य जे आमच्यावर चाल करून येत आहे आणि त्यांनी आमच्यावर उगारलेली आहेत घातक शस्त्र, तर त्या शस्त्रांचं निवारण करण्यासाठी तुझे जसे बाहू, तू पराक्रमी आहेस इंद्रदेवा, आणि तुझ्या बाहूप्रमाणे इथे तटबंदी सदृश्य आमचे संरक्षक बनव. तुझे बाहू इथे येऊन तटबंदीच्या प्रमाणे आमचे संरक्षण करू. इंद्रबाहुरूपी संरक्षक तट जे बांधलेले आहेत त्याला त्याच्यामध्ये इंद्रांच्या बाहूंसारखं सामर्थ्य आहे असं म्हटलेलं आहे. इंद्रबाहुरूपी संरक्षक तट आमचे रक्षण करो. सवितृ आणि सोम कृपावंत होऊन आम्हास युद्धजय प्रदान करो. सवितृ, सूर्य, सोमचंद्र ते कृपावंत होऊन आम्हास युद्धजय प्रदान करो. हे राजन, राजाला उद्देशून म्हटलंय, पूर्व आणि उत्तर दिशांचा स्वामी तसेच शत्रुहंता बनून समस्त प्रवाहित जलयुक्त प्रदेशाचा तू स्वामी बन. बघा आता राजाला पण, युद्धावर निघालेल्या राजाला सांगतायत, त्याला जेव्हा ते पण हे सगळे वेगवेगळे उपचार करत असतात आणि ते उपचार करत असताना किंवा राजा लढाईवर निघाल्यानंतर हे मंत्र म्हणत असतात. पूर्व आणि उत्तर दिशांचा स्वामी तसेच शत्रुहंता बन. शत्रूंची हत्या करून टाक, शत्रूंना नाहीसे कर आणि कसा प्रदेश जिंका असं म्हटलेलं आहे बघा. समस्त प्रवाहित जलयुक्त प्रदेशाचा तू स्वामी बन. ओसाड, वैराण, वाळवंटी प्रदेश तू जिंकू नकोस असं म्हटलेलं नाहीये, तर समस्त सर्व प्रवाहित जलयुक्त नद्या, सरोवर जिथे आहेत, कारण पाणी तर लागणारच आहे, पाण्याशिवाय प्रदेश जिंकून काय उपयोग. समस्त प्रवाहित जलयुक्त प्रदेशाचा तू स्वामी बन. या इंद्रस्वरूप राजाला बघा, आपल्या राजाला इंद्राची उपमा दिलेली आहे. या इंद्रस्वरूप राजाचा युद्धामध्ये जय होऊ दे.
आणि तो राजाधिराज, शत्रुसंहारक, स्तुत्य, वंद्य, सेवनीय आणि नमस्कारास पात्र ठरू दे. हे इंद्रस्वरूप राजन, राजाला पण परत इंद्राचीच उपमा दिली. इंद्रा, जणू काही तू इंद्रच आहेस, असा तू आमचा राजा. समस्त शत्रूंचा पराजय करून तू राजाधिराज म्हणून कीर्तिमंत हो. द्विगुणित होणाऱ्या स्वसामर्थ्याने तू दीर्घकालपर्यंत आमच्या प्रजेचे किंवा या प्रजेचे रक्षण कर. आता पुढचं आहे ते पण संग्राम पालुपत सुक्त असं त्याला म्हटलेलं आहे. हे अभिचार सूत्र आहे. बघा, हे शत्रू सैन्या, बृहस्पती सवितृ, बृहस्पती म्हणजे गुरुदेव, बृहस्पती देव, सवितृ, मित्र, अर्यमन, भग आणि अश्विनी कुमार, हे सगळे ज्या देवदेवता आहेत त्या तुम्हास पाशबद्ध करून, म्हणजे त्या देवता तुमच्यावरती पाश टाकत, समीपस्थ, दूरस्थ आणि मध्यवर्तीनी शत्रू सेनांना मी आडवत आहे. समीपस्थ, जवळ असलेल्या, दूर असलेल्या आणि मध्यल्या भागातही असलेल्या सगळ्या शत्रू सेनांना मी अडवत आहे. हे अग्ने, इंद्राने पराभूत केलेल्या सेनेप्रमाणे तू ह्या सेनेला पाशबद्ध कर. त्यांच्यावर तुझं पाश आवळून टाक, म्हणजे त्यांची काही हालचाल होणार नाही, त्यांना निष्प्रभ बनवून टाक. ध्वज उभारलेली शत्रुसेना समुदायाने आक्रमण करीत आहे. आपण बघितलेलं आहे, सिनेमात वगैरे बघितलं असेल, ध्वज उभारलेला असतो आणि ती शत्रुसेना, शत्रूचं सैन्य समुदायाने एकत्र येऊन आक्रमण करत असतं. हे अग्ने, इंद्रा पराभूत केलेल्या सेनेला तू पाशबद्ध कर. परत हे पण ही सगळी पुढे अभिचार सूत्रेच आहेत. एक मी तुम्हाला वाचून दाखवते. आदान आणि संदान नामक पाशयंत्राने, ह्या पाशयंत्रांची नावं त्यांनी दिलेली आहेत. आदान आणि संदान नामक पाशयंत्रे म्हणजे, अर्थ पण दिलेला आहे, सैनिकांना निकट खेचून बंदिस्त करणे. जे शत्रू सैन्य आपल्यावर चालू आलाय ना, तर चालून आलेलं आहे, त्यांनाही आदान आणि संदान नामक पाशयंत्र वापरत असत. आणि त्या म्हणजे काय की त्यांना खेचून घ्यायचं जवळ, आणि मग जवळ आले की ते त्यांना बंदिस्त करायचं. आदान संदान नामक पाशयंत्राने शत्रूंना पाशबद्ध करून आणि त्यांच्या प्राणापानांचा रोध करून मी त्यास ठार मारत आहे. हे अग्ने, मी मंत्रसिद्ध बनवलेल्या आणि इंद्राने पूर्वकाली तीक्ष्णतर केलेल्या आदान यंत्राने युद्धातील शत्रूंना तू बद्ध करून टाक. हवीर द्रव्याने प्रसन्न बनवलेले इंद्राग्नी, सोम आणि मरुत सहित इंद्र आमच्या शत्रूंना बद्ध करू देत. तर आता ही सगळी त्यांनी शत्रूवर विजय मिळवण्यासाठी असलेली सुक्त आपल्याला बघायला मिळतात. आता पुढचं सुक्त बघूया. सभेमध्ये विजय, शत्रूवर विजय, आपल्या गावामध्ये सुद्धा एकंदर सर्व आपापसामध्ये शांती लाभावी, फुटून गेले लोक परत यावेत, हे तेव्हा पण सगळं होतं आणि आता पण ते चालूच आहे. तर तेव्हा त्याच्यासाठी ही सगळी सुक्त म्हणायची आहेत. हे समस्त औषधींनी उपासलेल्या औषधी मुख्य पलाश वृक्षाला किती खूप महत्व दिलेलं आहे. पलाश वृक्ष औषधी आहे आणि त्याला उद्देशून हे म्हटलेलं आहे, आणि पलाश मणिबंधन बांधतात. समस्त औषधींनी उपासलेल्या औषधभिमुख पलाश वृक्षा, तुझ्या कृपेमुळे आमचे शत्रू क्षीण होऊ देत, बलहीन होऊ देत आणि त्यांचा नाश होऊ देत. हे वृक्ष श्रेष्ठ पलाश वृक्षा, स्वकीयांमध्ये तसेच पीडादायक दुरस्थ शत्रूंमध्ये मला तुझ्या सदृश्य मानाचे स्थान मिळव. आता त्यांनी परत स्वतःला मानाचे स्थान मिळावे म्हणून प्रार्थना केलेली आहे पलाश वृक्षाची. पलाश वृक्षाला कसं महत्वाचा वृक्ष समजतात. आणि शिबिरात पलाशचं सरबत दिलंय मी सगळ्यांना, आठवतंय का? चॅट बॉक्स मध्ये टाका, शिबिरात पलाशचं सरबत पलाश, हो चॅट बॉक्स मध्ये टाका. हा, करा मॅडम कंटिन्यू. हो. हवीर द्रव्यातील सोमाप्रमाणे अथवा वृक्षात वृक्ष जो पलाश वृक्ष आहे त्याप्रमाणे पुन्हा त्यांनी इच्छा केली
त्याप्रमाणे मी सर्व समाजामध्ये आणि मानवांमध्ये श्रेष्ठ हो, म्हणजे मला सर्वजण मान देवोत, मला चांगली व्यक्ती म्हणून ओळखो. प्रत्येकाची हीच इच्छा असते, आपल्याला वाईट, आपल्याविषयी वाईट कोणी बोलू नये, किंवा आपण काय ही भांडखोर आहे, वाईट आहे असं कोणी म्हणू नये. तेव्हाही ते तसंच होतं. तर त्याच्यासाठी त्यांनी त्या वृक्षाची प्रार्थना केलेली आढळते. पुढचं सूक्त बघूया. याची रचना ना सगळी एकत्र करून कोणीतरी केलं पाहिजे. एकाच याची सूक्त एका बाजूला. शत्रुनाशन सूक्त आहे. हे व्यापक, बलवान आणि प्रभावी देवस्वरूप अग्नी, प्रज्वलित होऊन आम्हा भक्तांचे समस्त रोग तू नाहीसे कर आणि आमचे संरक्षण कर. हे जगन्निर्मात्या, जन्मतः संरक्षक बल प्राप्त असलेल्या इंद्रा, आमच्या शत्रूंना तू नष्ट कर. हे पर्वतीय सिंहसदृश्य महाभयांकर, भक्तपाचारित आणि सर्वसंचारक इंद्रा, इंद्राला विशेषण दिलेली आहेत. आपल्या द्रुतगामी, तीव्र आणि धारदार वज्राने, इंद्राचं हत्यार किंवा त्याचं हे वज्र, तर त्या धारदार वज्राने तू हिंसक असलेल्या शत्रूंना नष्ट कर आणि आमच्या सेनेचे रक्षण कर. राजकर्माविषयी काही सूत्र आहेत, ती आता आपण बघूया. राज्याभिषेक त्याचं सगळं, त्याच्याबद्दल काय आहे बघूया. मध्येच अभिचारक सूत्र, मध्येच स्त्रीबद्दल, मध्येच वेगवेगळं असं केलेलं दिसत आहे. राजसंरक्षण सूत्र, त्याच्या आधी शत्रूचं संमोहन होण्यासाठी, कारण शत्रू संमोहन झाल्यावरच मग त्या राजाला राज्य मिळणार आहे, हे बघूया आपण. शत्रुसेना संमोहित करण्यासाठी ही सूक्त पठण करतात. या सूक्तातील अग्निर्ना शत्रून हा पहिला मंत्र पुढील सूक्तारंभी थोड्या फरकाने पुनरावृत्ती, म्हणजे सगळ्यात ही थोडी थोडी आपण बघितलेलं आहे. हे इंद्रा, मग त्या इंद्राची विशेषण लावायची आणि तू शत्रूंचा नाश कर, मग हे अमुक देवा तू शत्रूंचा नाश कर, ती पुनरुक्ती आढळते असं यांनी म्हटलेलं आहे. शत्रुदाहक आणि ज्ञानसंपन्न अग्नी, आक्रमक शत्रुसेनेवर संमोहनास्त्र सोड आणि तिला निश्चेष्ट कर. संमोहन अस्त्र आपण जेव्हा टीव्हीवर महाभारत रामायण बघितलं तेव्हा बघितलेलं आहे संमोहन अस्त्र. संमोहन अस्त्र सोडलं की ते झोपतात, निष्क्रिय होऊन जातात. शत्रुदाहक आणि ज्ञानसंपन्न अग्नी, आक्रमक शत्रुसेनेवर तू तुझे संमोहनास्त्र सोड आणि तिला निश्चेष्ट बनव. तिचे हस्त तो स्तंभित करो, हस्त बांधून टाका किंवा हात हलवू शकणार नाही असं कर. हे उग्र मरुतानो आणि भक्त प्रार्थित वसूनो, शत्रू सैन्यावर आक्रमण करून तुम्ही त्यांचा नाश आणि पराजय करा. वसुप्रमुख अग्नी शत्रुनाश करो. हे इंद्रा, भक्तद्वेष्ट्या शत्रुसेनेवर आक्रमण करून तू अग्नीच्या साह्याने त्यांना भस्मसात कर. हे इंद्रा, शत्रुसेनेला तू मूढमन बनवून टाक. परत असं काय करावं त्यांना समजलं नाही पाहिजे. मूढ मन बनवून टाक आणि भडकत्या अग्निज्वालांप्रमाणे सैरावैरा धावणाऱ्या ही पराजित जी शत्रुसेना आहे त्यांचा तू नाश कर. देवदूत, शत्रुदाहक आणि ज्ञानसंपन्न अग्नी, आक्रमक शत्रुसेनेवर संमोहनास्त्र सोडून तिला निश्चेष करो आणि तिचे हस्त तो स्तंभित करो. हे वरच्याच म्हटलेलं आहे परत पुढच्या सूक्तात. आणि बुद्धीला भ्रम उत्पन्न करो. हे देवानो, शत्रुमने विचलित करून टाका आणि त्यांची संग्राम प्रवृत्ती नष्ट करून टाका. म्हणजे शत्रू जेव्हा चालून येत असतो किंवा कोणीही युद्धात जेव्हा गेलेले असतात तेव्हा मनामध्ये युद्धाची खुमखुमी असते, त्याला संग्राम प्रवृत्ती म्हटलेलं आहे. तर हे देवानो, शत्रूची संग्राम प्रवृत्तीच तुम्ही नष्ट करून टाका. हे मरुतानो, आक्रमक शत्रुसेनेला आमच्या गुप्त गोष्टींचे आकलन होणार नाही. हेर पाठवतात ना गुप्त गोष्टी समोरच्या काढून घ्यायला, तर मरुताला त्यांनी विनंती केलेली आहे. हे मरुतानो, आक्रमक शत्रुसेनेला आमच्या गुप्त गोष्टींचे आकलन होणार नाही इतपत तुम्ही बुद्धिभ्रष्ट करून स्वसामर्थ्याने तुम्ही त्यांचा नाश करा. आता
सम्राटाची पुनःस्थापना. हे अग्ने, पदच्युत सहाय्यार्थी राजा, राज्य पुनर्प्राप्त्यर्थ तुला नमस्कार पूर्वक हवी अर्पित आहे. समस्त पृथ्वी व्यापून सर्वज्ञ मरुतांच्या सहाय्याने या राजाची तू पुनःस्थापना कर. म्हणजे आता आपण शत्रू सेनेला नष्ट कर किंवा शत्रू सेनेची बुद्धी भ्रष्ट होऊ दे असं पुष्कळ मंत्र म्हटले. पण समजा आता आपला पराजय झालेला आहे, त्या पुढच्या ह्याच्यामध्ये ते म्हटलं आपल्या राजाचा पराभव झालाय, तर पळून गेला तो असेल, काही असेल. पण जेव्हा हे सगळं आपण इंद्राला वगैरे पाचारण करून आपण आता त्या शत्रुसेनेचा पण नाश करून टाकलाय, मग आता राजाला परत राज्याभिषेक केला पाहिजे. म्हणून ते म्हणतायत, हे अग्ने, पदच्युत झालेल्या राजाला, पदच्युत सहाय्यार्थी राजा, राज्य पुनर्प्राप्त्यर्थ त्याला त्याचं राज्य पुन्हा मिळावं म्हणून मी तुला नमस्कार पूर्वक हवी अर्पण करत आहे. सौत्रामणी यज्ञातील गायत्री आणि बृहती छंदीय स्तोत्रांनी देवानी पाचारलेल्या देवबलप्राप्त सदुरस्थ आणि ज्ञाता इंद्राला ऋत्विजगण अर्कमंत्रांनी पाचारण करत. जलनिवासी वरुणाने, पर्वतनिवासी सोमाने तसेच प्रजानिवासी इंद्राने पाचारलेल्या हे राजन, श्वेन पक्षाच्या द्रुतगतीने तू स्वराज्यात परत ये. आता त्यांनी तो राजा आपला परत यावा म्हणून होम चालवलेला आहे. त्या होमासाठी त्या सगळ्यांना बोलवलेलं आहे आणि म्हणत आहेत की अर्कमंत्रांनी त्यांना तू बोलव, पाचारण कर, तुमचे मंत्र टाकून पाचारण करा. जलनिवासी वरुणाने, पर्वतनिवासी सोमाने आणि प्रजानिवासी इंद्राने बोलवलेल्या हे राजा, श्वेन पक्षाच्या द्रुतगतीने तू स्वराज्यामध्ये परत ये. हे राजा, मार्गातील समस्त विघ्ने निवारून शेनदेव तुला परराष्ट्रातून स्वराष्ट्रात परत आणो. अश्विनी कुमार तुझा दुर्गम मार्ग सुगम करत. हे बांधवानो, या पुन्हा आलेल्या राजाला तुम्ही सर्वतोपरी सहाय्य करा. हे राजन, तुझे स्वकीय आणि परकीय शत्रू तुझे मित्र बनू देत. स्वकीय शत्रू पण असतात, आपल्याला माहितीये, पंधपितुरी करून नाश करणारा, स्वतःच्याच राजाचा नाश करणारे पण लोक असतात. स्वकीय आणि परकीय शत्रू तुझे मित्र बनवत. इंद्र, अग्नी आणि विश्वदेव तुझ्या प्रजेचे कल्याण करत. हे राजन, तू परत आल्याबद्दल समबल आणि निर्बल प्रजाननांना हद्दपार करून इंद्र तुझी प्रतिष्ठा पुनःस्थापित करो. निर्बल असलेले प्रजाजन किंवा जे समबल, तुला जे समकक्ष किंवा तुझ्याच इतके पुन्हा ज्यांच्याबद्दल अशी भीती आहे मनामध्ये की पुन्हा ते उठाव करतील आणि तुझा पुन्हा पराभव करतील, तर किंवा तुझ्या पुनरागमन ज्यांना आवडलेलं नाहीये, पुनरागमनाच्या विरोधी असलेल्या सर्व जनतेला, प्रजाजनांना इंद्र आणखीन सोम वगैरे हे हद्दपार करोत आणि तुझी प्रतिष्ठा पुन्हा पुनर्स्थापित करो. आता पुढच्या सुक्तामध्ये राजाच्या संरक्षणासाठी मंत्र म्हटलेले आहेत. हे राज्य पुनःप्राप्त राजा, आता पहिल्या सुक्तामध्ये तो राजा परत यावा म्हणून त्यांनी प्रार्थना केली, मग तो आला राजा परत, त्याला बसवलं राज्यावर. हे राज्य पुनःप्राप्त राजा, ज्यांनी आपलं राज्य परत मिळवलेलं आहे असा राजा, स्वपराक्रमाने दशदिशांवर स्वामित्व मिळवून तू शत्रुरहित प्रजापालक, सर्वमान्य, सेव्य आणि लोकप्रिय असा राजा बन. स्वराष्ट्रात आदरणीय असणाऱ्या हे राजा, पंचप्रदिशा देवी आणि पूर्व प्रजानन तुला मान्यता देवोत. पंचप्रदिशा देवी ते पंच असतात ना, ते आणखीन पूर्व प्रजानन, तुझ्या ह्या राज्याचे जे आधीचे प्रजा होती ती सगळी तुला मान्यता देवोत. महत् पराक्रमाने जिंकलेले शत्रुधन तू समस्त प्रजाजनांमध्ये यथायोग्यपणे वाटून टाक. जी शत्रूवर स्वारी करून जे धन मिळवून आणलेलं आहे, जो त्यांची तिजोरी लुटून आणलेली आहे, खजिना लुटून आणलेला आहे, तर हे राजा तू सर्व तुझ्या प्रजाजनांमध्ये ते वाटून टाक. अग्निसदृश तेजस्वी दूत असणाऱ्या हे प्रतापी राजा, स्वकीय लोक तसेच पत्नी आणि पुत्र सर्व तुला अनुकूल असत. प्रजाजन तुला विपुल नजराने अर्पण करोत. अश्विनी कुमार मित्रावरून आणि विश्वदेवानी राज्यप्रवेशास सहाय्य केलेल्या हे राजन, तुला मिळालेले कररूपी धन
तू प्रजाजनांमध्ये यथायोग्यपणे वाट. आता इथे कराच्या रूपामध्ये प्रत्येक राज्याला, आता आपल्याला पण कर गोळा केल्याशिवाय काही राज्य चालू शकत नाही. तसंच पूर्वी पण प्रजेवर कर बसवत असत. तर कराच्या रूपाने मिळालेले धन तू प्रजेमध्ये वाटून टाक. याचा अर्थ पैसे वाटायचे नाहीये, तर त्यांच्या लोककल्याणार्थ तू विविध योजना राबव. त्याच्यासाठी तू हा कर गोळा केलेला आहेस आणि त्याचा विनियोग तू स्वतःसाठी करू नकोस, असा अर्थ इथे अभिप्रेत आहे. वरुणाने परराष्ट्रात पाचारलेल्या हे राजन, राष्ट्रपती पदप्राप्त्यर्थ पृथ्वी तुला शुभाशीर्वाद देव. हे वरुण पाचारित राजन, इंद्रादी देवांची उपासना तसेच दैनंदिन लोकव्यवहार पूर्ववत सुरू करण्यासाठी तू स्वराष्ट्रात ये. हे पराक्रमी राजन, 100 वर्षेपर्यंत निष्कंटक राज्य करण्यासाठी पथ्या रेवती आदी कल्याणकारक देवता तुला एकमताने अनुकूल होत. आता राज्यप्राप्ती सूत्र. मी धारण केलेला हा शत्रुनाशक, इष्ट फलदायक, दैवी सामर्थ्य संपन्न आणि सर्वौषधी सारभूत पलाश मणी सदैव माझ्या समवेत. पुन्हा पलाश मण्याचे आणि पलाश वृक्षाचं उल्लेख आहे. हा मणी सदैव माझ्या समवेतच राहू दे आणि मला तेज संपन्न करू दे. हे पलाश पर्णमणे, राज्य प्राप्त्यर्थ तू मला बलवान, संपत्तिमान, सामर्थ्यवान आणि स्वावलंबी बनव. पलाश वृक्षामध्ये देवानी गुप्तपणे स्थापिलेला इष्ट फलदाता पलाशमणी देवगण आम्हास दीर्घायुष्य आणि समृद्धी प्राप्त्यर्थ प्रदान करोत. समवर्ती लोकात प्रभावशाली बनवणारा आणि बलदाता असलेला पलाशपर्णमणी मला सुखकारक हो. राजे, राज्याधिकारी, सूत, ग्रामाधिकारी, सगळे त्यांच्या गावातले लोक, आपण 12 बलुतेदार म्हणत ना, ते आदी लोकांना माझ्या मण्यामुळे माझे उपासक व्हावे लागेल, म्हणजे ते माझी आज्ञा पाळोत. माझ्या परिसरातील धीवर, रथकार, लोहकार, परत हे सगळे राज्यात असलेले लोक आदींना माझ्या मण्यामुळे माझे उपासक होत. म्हणजे हे सर्व लोक माझी आज्ञा पाळो तरच आपलं ते राज्य सुरळीतपणे चालणार आहे, असं इथे अर्थ अभिप्रेत आहे. आता एक फक्त आपण वाचूया राज्याचा एकछत्री अंमल. नृपती जय पालुपद सूत्र. हे इंद्रा, या राजाचा उत्कर्ष करून पराक्रमी पुरुषांमध्ये तू यास अद्वितीय बनव. याच्या समस्त शत्रूंचा नाश करून तू यास सर्वश्रेष्ठ कर. आता तर राजा तर बसला राज्यावर, निघून गेलेला म्हणजे राज्य सोडून पळालेला होता, कारण युद्ध चालू होतं. मग ह्या सगळ्या शत्रूंचा आपण नाश केला, तो परत आला आणि परत येऊन तो राज्यावर बसला. तर राज्यावर बसल्यानंतर तो कसा यशस्वी हो, याच्यासाठी ही सूत्र आहे. हे इंद्रा, या राजाच्या शत्रूंना असहाय्य करून टाक आणि त्यांचे दास बनवून ठेव आणि याला ग्रामे, धेनू, अश्व आणि समस्त क्षत्रियांचा अधिपती बनव. हा जो राजा परत राज्यावर बसलेला आहे त्याला आजूबाजूची गावे, धेनू म्हणजे पशुधन सगळं, अश्व आणि समस्त क्षत्रियांचा अधिपती तू बनव. हे इंद्रा, या राजास धनाधिपती आणि लोकाधिपती बनवून शत्रुक्षयकारक पराक्रम करण्याचे सामर्थ्य तू याला दे. हे पृथ्वी, विपुल दुग्धदात्या यज्ञ धेनू सदृश तुम्ही या राजाला विपुल धन प्रदान करा आणि इंद्र, धेनू, औषधी आणि पशु यांनाही तुम्ही प्रिय हा बनवा. हे राजन, मी घडवलेल्या इंद्रसख्यत्वामुळे तुझे शत्रुंजय सैन्य विजयी होऊन इंद्र तुला लोकाधिपती आणि सर्वश्रेष्ठ राजा बनवो. हे इंद्रसख सर्वश्रेष्ठ राजन, तुझ्या शत्रूंचा आणि प्रतिशत्रूंचा अपकर्ष होऊन शत्रुजयाने तुला ऐश्वर्य प्राप्ती प्राप्त हो. हे इंद्रसख एकराज राजन, सिंह सदृश्य पराक्रमाने प्रज्ञा अधिकारात ठेवून व्याघसदृश्य पराक्रमाने तू शत्रूंना जिंकून घे आणि शत्रूवर विजय मिळवल्यामुळे तुला ऐश्वर्य प्राप्ती हो. तर अशा तऱ्हेने ही राजासंबंधी, युद्धासंबंधी आणि सभेमध्ये मधुर भाषण करून विजय मिळवण्यासाठी उपयुक्त असलेली सूत्रे आज आपण बघितलेली आहेत.
तर मला वाटतं 5 वाजलेत, तर आपण आता इथे थांबूया आणि जी काही बाकीची सुक्त जी वेगळ्या विषयांवरची आहेत ती आपण सगळे एकत्र करून उद्या बघू. पुष्कळ आहेत काय धन्यवाद काय. मॅडम. एवढं सगळं सुचेता काही मॅडम, शक्य नाहीये घेणं, पण बघूया आपण. हो धन्यवाद. उद्या संपणार ना मॅडम? हो, उद्या संपेल. हम्म. छान सांगितले तुम्ही. सुक्त पलाश वृक्षाचं किती महत्व हो, सांगितले बघा. तेव्हापासून नाही म्हणजे मॅडम आपण बघू आपण ते पळसाच्या पानाचे हे वापरतो ना, ताडपत्र, द्रोण वापरतो. द्रोण आणि ताडपत्री नाही, काय पत्रावळी. पत्रावळ्या वापरतो. हो, पत्रावळी, आणि त्याच्यात जेवणाचं महत्व पण आहे खूप. हो तर मी आहे. पूर्वी तुम्हाला त्याच्यातच जेवत असत ना मॅडम, आता हे सगळं निघालं. हो हो. आणि ते व्हायब्रेशन त्याच्यावरचे चांगले असतात, केळीवरचे सुद्धा. हो, तर केळीवरती. याच्यामध्ये सरबत जे दिलं होतं मी याला शिबिरामध्ये, हो तर तुम्ही आणा सगळ्यांनी ते सरबत, पलाश सरबत. ते हो का, पलाश, मला हो सरबत मिळतं. बरं. हो, हा. पलाश सरबत आणा. हो. आणि रेकॉर्डिंग बंद करा सुलक्षणा मॅडम. सुलक्षणा मॅडम, सुलक्षणा मॅडम, रेकॉर्डिंग बंद करा.